नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरेत ना? तर बघा आता घरापासून जरा इकडं लांब आले रानात पटांगणात. घरी स्वीटी आहे ना, त्याच्यामुळे म्हणलं आपलं पटांगणात जाऊन एखादा व्हिडिओ बनवावं आणि ज्या तुम्ही कमेंट करतायत ना सगळेजण त्याचं थोडंसं उत्तर द्यावा म्हणून म्हणलं चला आज व्हिडिओज बनवावं म्हणलं सांगावं तुम्हाला सगळ्यांचं गैरसमज दूर करावं की माझ्यात आणि माझ्या भावांच्या ताटातूट कशामुळं झाली ती. तर मागच्या 2 दिवसात सोमाने व्हिडिओ टाकला होता बघा भावड्याने. तर त्या व्हिडिओ खालच्या मी थोड्या कमेंट वाचल्या होत्या की तुम्ही अशा कमेंट केल्या लिकीमुळं जावयामुळं स्वीटीमुळं सागरमुळं यांच्यात दुरावा झाला, भांडणं झाली, ताटातूट झाली, ही सगळं असं तुम्ही कमेंट केल्या. आणि नंतर ना माझ्या पण व्हिडिओ ते मी म्हणलं जाऊ द्या असू द्या, भावड्याने टाकला व्हिडिओ म्हणून केले असते जाऊ द्या. पण मी काहीही व्हिडिओ न टाकता आपलं रानातलं माझं रोजचं डेली ब्लॉग आहेत ते टाकते. त्याच्या खाली सुद्धा तुम्ही सगळ्यांनी अशा कमेंट केल्या की स्वीटीमुळं सागरमुळं बहीण भावंडाच्यात दुरावा आला, सगळी आधी एकत्र होती, यांचं लग्न झाल्यापासून बोलत नाही तर येत नाही तर जात नाही तर दुरावा झाला, अमकं तमकं सगळ्यांनी कमेंट केल्या, भरपूर कमेंट केल्या सगळ्यांनी. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्वीटीमुळंच आमच्यात भांडणं झाले, दुरावा झाला. भांडणं तर नाहीतच झाली, फक्त मन दुखवलेत. आणि मन दुखलंय ना ते फक्त माझंच दुखलंय, दुसऱ्या कुणाचं दुखलं नाही, कुणाचंच नाही, फक्त माझंच मन दुखलं या. तर असू द्या, मला सांगायचं आहे फक्त की माझ्या लेकीमुळं आणि जावयामुळं एवढसा कणभरसुद्धा एवढसा ना थोडासुद्धा आमच्यात दुरावा झालेला नाही किंवा तुम्ही झालेलं नाही. भांडणं तर लय लांबची गोष्ट आहे, भांडणं तर लय लांबची गोष्ट या. एवढसा कणभरसुद्धा दुरावा माझ्या लेकीमुळं आमच्या बहीण भावंडाच्या झालेला नाही. त्याच्यामुळं स्वीटीच्या नावाने कमेंट करू नका की स्वीटीमुळं बहीण भावंड दुरवली असं. स्वीटीमुळं थोडाशी दुरावा आमच्यात झाला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझ्या लेकीबद्दल अशा कमेंट करू नका की स्वीटीमुळं भांडणं झाली असते म्हणून काय. आणि असं पण नाही की माझ्यामुळं म्हणलं तर मग माझा भाऊ भाऊजय आई वडील सगळ्यांना मी काहीतरी बोलले असेल किंवा ती मला काहीतरी बोलले असते ना, असं पण नाही. मी नाही माझ्या भावाचं मन दुखणं असं भावाला बोलले, नाही भाऊजईला बोलले की तिचं मन दुखणं असं, किंवा नाही माझ्या आईला बोलले, नाही वडिलांना बोलले, कुणालाही माझ्या भावांना भाऊजयांना आईला वडिलांना कुणालाही मी ना एका शब्दाने त्यांचं माझ्या शब्दामुळं त्यांचं मन दुखन त्यांच्यासाठी बरं का, त्यांना मी जे शब्द वापरलेत ना त्याच्यासाठी, दुसऱ्यांना बाहेरच्यांना काय वापरलं असते ना त्याचा विषय नाही. फक्त जी मी घरच्यांना जी शब्द वापरलेत ना त्याच्यासाठी माझ्या घरच्यांचं माहेरच्यांचं थोडंही मन दुखणं असं मी कुणालाच काय बोलले नाही की त्यांचं मन दुखलंय म्हणून. हा, घरची बोलली मला, माझं जी दुखणं नाही इतकं ती घरची बोलली, ते विषय राहायला बाजूला, पण मी कुणालाही त्यांचं मन दुखणं असं बोलली नाही. आणि माझ्या पुरीमुळं तर थोडाही आमच्यात दुरावा आला नाही. ही मेन गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर तुम्ही अशा कमेंट करतात की स्वीटीमुळंच दुरावा झाला का. मी कधी सांगितलं तुम्हाला की माझ्या लेकीमुळं जावयामुळं असं झालं तसं झालं म्हणून आम्ही बहीण भावंड बोलत नाहीत का. माझ्या भावांनी कधी सांगितलं व्हिडिओ बनवून की स्वीटीमुळं आम्ही बोलत नाहीत बहीण भावंड म्हणून, असं सांगितलंय का कधी. तुम्ही का अशा कमेंट करतायत. आता स्वीटी 2 जीवाची अवघडल्या सवगडलेली, आता 8वा महिना संपन्न 9वा महिना लागन. मग अशा अवस्थेत तिच्या डोक्याला किती टेन्शन येत असेल तुमच्या अशा कमेंट वाचून की बाबा माझ्यामुळं तर थोडंसुद्धा मम्मीच्यात आणि मामाच्यात थोडंसुद्धा भांडण तर लांबच, पण थोडंसुद्धा गैरसमजसुद्धा नाही तर माझ्यामुळं मम्मीच्यात आणि मामाच्यात. मग माझ्या नावाने का अशा कमेंट करते. तिला पण वाटत असनच ना, तिच्या पण डोक्याला ताण येत असनच ना. त्याच्यामुळे म्हणलं आज हा व्हिडिओ बनवाव आणि तुम्हा सगळ्यांचा गैरसमज दूर करावं की स्वीटीमुळं माझ्या भावांच्यात थोडासुद्धा गैरसमज नाही किंवा दुरावा नाही. त्याच्यामुळे नंतर ना अशा काही तिच्या नावाने कमेंट करू नका की स्वीटीमुळं भांडणं झाले असत्या म्हणून. हेच सांगायचं होतं मला, म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतला होता. तर आता तुम्ही म्हणसान मग स्वीटीमुळं नाही झाली, मग कुणामुळं झाली. तुझ्या भावांना भाऊजयांना आईवडिलांना कुणाला आईवडिलांचा नाही का विषय, पण भावांना भाऊजयांना तू शब्दही नाही बोलली त्यांचं मन दुखणं असं, मग कुणाला बोलली तेव्हा मग तुमच्यात दुरावा आला हे ती. तर हे सगळं ना फक्त बाहेरच्या एका व्यक्तीमुळं आमच्या बहीण भावंडाच्यात दुरावा आलेला आहे. फक्त बाहेरच्या एका व्यक्तीमुळं
माझ्यात आणि माझ्या भावांच्यात दुरावा आलेला आहे, बाकी काही नाही. घरच्यांमुळं ना, माझ्या कोणी पण घरचे माझे जेवढे रिलेटिव्ह आहेत ना, त्यांच्या कुणाचमुळं आमच्यात दुरावा आलेला नाही बहीण भावंडाच्यात. बाहेरच्या एका व्यक्तीमुळं फक्त आमच्यात दुरावा आलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही बोलत नाही एकमेकाला आणि जात येत नाही. जात येत नाही म्हणण्यापेक्षा आता ती झालेलं असतंय, कसं बोलणं ही झालेलं असतंय, दात पण आपलं होत पण आपलं. त्याच्यामुळं सगळं काय बोलून जमत नाही. तुम्हाला थोडक्यात सांगायचं होतं मला की माझ्या लेकीमुळं जावयामुळं आमच्या दोघांमध्ये थोडाही दुरावा आलेला नाही. त्याच्यामुळं नंतर तुम्ही अशा काही कमेंट करू नका की स्वीटीमुळं यांची ताटातूट झाली, दुरावा झाला म्हणून. चला काय नाही, स्वीटी वाट बघत असेल. मग मी बराच वेळ झालं जाऊन बसले म्हणून. दाजी पण नाही तुमचं घरी, पाणी वगैरे आणायचं होतं त्याच्यामुळं गावात गेले. तर येत्यानंच आता दिवस चाललाय मावळायला. आणि मी इथं बसले ना, इथं बहुतेक टिटवीचे अंडे आहेत बघा. उशीर झालं तिकडून ती ओरडते. इथं जांभळीच्या झाडाखाली आले बघा रानात. मी तुम्हाला दाखवते. इथं बघा, इकडं ना ती अशी अंडी येतं, मग ही टिटवीचीच असते ना. इथं बघा ओरडते. तर मी ना आता इथून निघते, घराकडे जाते. इकडं बघा जांभळीच्या झाडाखाली येऊन बसले होते रानात. म्हणलं सांगावं तुम्हाला थोडासा व्हिडिओ बनवून की माझ्या लेकीमुळं आणि जावयामुळं आमच्या बहीण भावंडाच्यात, माहेरच्यांच्यात आणि माझ्यात थोडाही दुरावा आलेला नाही. त्याच्यामुळं तुम्ही परत काही कमेंट अशा करू नका. तिचा पण विचार करा, स्वीटीचा. आणि आपण आजकाल व्हिडिओ बघतोच आहे, बातम्या वाचतोच आहे सोशल मीडियावरती. थोडं महाराष्ट्रात कुठं काय झालं की लगेच सोशल मीडियावरती असतं या. तर जिथं चुकीचं होतं आहे ना, तिथं महत्त्वाच्या कमेंट करणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनीच, तुम्ही मी आपण सगळ्यांनी तिथं आवाज उचलणं गरजेचं आहे. तर अशा थोड्या थोड्या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा ना, जिथं खरंच गरज आहे ना, तिथं तुम्ही तुमचा आवाज म्हणजे तुमच्या कमेंट तिथं, तुमच्या भावना तिथवर पोचवा आणि कुठंतरी कोणाला तरी न्याय भेटून जाईन असं करा. जिथं तुम्हाला सगळी पूर्ण माहिती नाही ना, तिथं मोकार आपल्या मनाचंच नाही का, म्हणजे काय काय चांगल्या पद्धतीने विचारतात, चांगल्या कमेंट करतात किंवा काय काय सांगतात. ज्यांना माहिती आहे ती सांगतात कुणामुळं दुरावा झाला आहे आमच्यात, कुणामुळं ताटातूट झाली आहे ती. पण काय काय उगा आपली मनाचंच घेतात आणि लिहितात कमेंट. तर असं काही करू नका. जिथं खरंच महाराष्ट्रात जिथं गरज आहे ना, त्या ठिकाणी कमेंट करा आणि तुमची मतं मांडा. मी असं म्हणत नाही की मला कमेंट करू नका. मला पण जिथं चुकतंय तिथं कमेंट करा आणि सांगा की ताई तू इथं चुकते किंवा इथं चुकलं, याच्याबद्दल सांगा मला. म्हणून जी खरंच सांगण्यायोग्य आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगन, कशामुळं काय काय ते. पण जे नाहीच आहे त्याच्यामुळं काय सांगणार मी. पण म्हणलं बऱ्याच दिवस झालं सगळीच स्वीटीच्याच नावाने कमेंट करतात. तर सांगावं सगळ्यांनाच की स्वीटीमुळं आमच्या बहीण भावंडाच्यात नगभरही दुरावा झालेला नाही, गैरसमज नाही, काय नाही. भांडणं तर लय लांबची गोष्ट आहे. त्याच्यामुळं स्वीटीच्या नावाने परत अशा कमेंट करू नका. तिचा पण विचार करा. ए काय येऊन बसलं इकडं. इथं मी मिरच्या गवार ही लावले ना, वांगी बिंगी काय काय, त्याच्यात येऊन बसलंय गारव्याला. आणि असं बसायचं उकरून म्हणल्यावर कसं काय. इथे झोपली इथं येऊन बसलो या. जा तिकडं, बघतंय इकडं अजून. चला आले आता घरी. पैशा झोपली, गोल्या बसलाय तिच्यापाशी. बघू काय करते आपण. मोबाईल बघते ही, तर मी म्हणलं झोपलीच आहे या. मला वाटलं झोपलीच आहे या, मोबाईल बघते तू तर. हा गोल्या, तू ताईपाशी बसलाय वय. हा पप्पा वय, पप्पांना फोनच नाही केला मी. उठके उठके, असंच मी आली व्हिडिओ बनवत बनवत.
उठली बघा. उठ जरा फ्रेश हो, चहा वगैरे ठेवू आता. गोळ्या एकीकडं, मण्या एकीकडं, दोघं दुईकडं. स्वीटीला टाइमपास इकडून तिकडून. आता आले दोघं बी बाहेर, घरातच होते. होय. तर चला, उद्या एका विषयावर अजून एक व्हिडिओ बनवणार आहे मी, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं शब्द तर नाही बोलले मी, तरी पण माफी मागते काय चुकलं असेल तर. सॉरी. व्हिडिओला करते तर एंड. बाय बाय.